श्रीयुत शरद पवार. देशाचे राष्ट्रपती आदरणीय प्रतिभासाहेब पाटील, देवीसिंह पाटील, राज्याचे राज्यपाल शंकर नारायण, या ठिकाणी उपस्थित असलेले श्रीयुत मुरली भंडारे आणि जी वाय पाटील, राज्यपाल महोदय, केंद्रीय मंत्रिमंडळातले माझे सहकारी सुशील कुमारजी, विलास सावजी, प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे विधान परिषदेचे अध्यक्ष शिवाजीरावजी देशमुख, विधानसभेचे अध्यक्ष दिलीपराव पाटील, ज्यांचा आपण या ठिकाणी यशवंतराव चव्हाण पुरस्कार देऊन गौरव केला, एअर मार्शल अर्जुन सिंह, डॉक्टर काकोडकर, श्री सुरेश शेट्टी, राज्य मंत्रिमंडळाचे सन्माननीय मंत्री, संसद, विधिमंडळ या क्षेत्रातले आजी माजी सदस्य आणि चव्हाण साहेबांच्याबद्दल आस्था असलेले राज्याचे मुख्यमंत्री श्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि चव्हाण साहेबांच्याबद्दल आस्था असलेल्या उपस्थित बंधू भगिनी, चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आज आपण एकत्र आहोत. हा भारत मातेचा सुपुत्र, त्याचा उल्लेख आधीच्या वक्त्यांनी केला की सामान्य कुटुंबामध्ये जन्माला, प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेतलं. गांधीजी आणि जवाहरलाल नेहरू यांच्या विचाराकडे आकृष्ट झालं आणि देशाच्या स्वातंत्र्यामध्ये उडी टाकून आज जे आपण स्वतंत्र भारताचे प्रतिनिधी आहोत, ही परिस्थिती आपल्यासाठी निर्माण करण्याच्यासाठी त्यांनी पहिल्यांदा कष्ट घेतले. राज्य चालवलं, देशाचा कारभार केला. दुनियेमध्ये भारताचं सजग नेतृत्व काय असतं याची प्रचिती त्यांनी दिली. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री म्हणून इतिहासामध्ये त्यांचं नाव नोंदलं आहे आणि त्याचं महत्त्वाचं कारण की या राज्याला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं. आपल्यापैकी अनेकांना ठाऊक नसेल की हे राज्य शेती व त्यासाठी कृषी औद्योगिक समाजाच्या उभारणीची गरज आहे, सहकारी कारखानदारीची आवश्यकता आहे. याचं धोरण त्यांनी महाबळेश्वरला एका संमेलनामध्ये मांडलं आणि सबंध देशातल्या सहकारी चळवळीला एक दिशा दिली. केवळ शेतीवर जाऊन चालणार नाही, या राज्याला काही मर्यादा आहे, पाण्याची कमतरता आहे आणि म्हणून उद्योगधंदे वाढले पाहिजेत आणि म्हणून त्यांच्याच कालखंडामध्ये MIDC असेल, MSFC असेल, SECOM असेल, अशा अनेक संस्थांची निर्मिती झाली आणि ठाण्याच्या जवळची वाघळी इस्टेट असेल, पुण्याच्या जवळचा पिंपरी चिंचवडचा परिसर असेल, नाशिक असेल, औरंगाबाद असेल, नागपूर असेल, इथं कारखानदारी उभी करण्याच्या संबंधीची खबरदारी त्यांनी घेतली. शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये हे राज्य पुढे गेलं पाहिजे आणि म्हणून शिवाजी विद्यापीठाची निर्मिती त्यांनीच केली. मराठवाडा विद्यापीठाची निर्मिती सुद्धा ही करण्याच्यामध्ये त्यांनी पुढाकार घेतला. समाज हा धनवान होतो शेतीमधून, व्यापार उद्योगमधून, पण जेव्हा पैशानं समाजाची उंची वाढत नाही
त्या समाजाची बौद्धिक आणि सांस्कृतिक उंची किती वाढलेली आहे याच्यावर त्या समाजाची या फुटपट्टीनं समाजाकडे वागण्याच्या संबंधीचा दृष्टिकोन स्वीकारला होतो. आणि महाराष्ट्र हे एकमेव राज्य असं आहे की जिथं विश्वकोशाची निर्मिती करण्याच्या संबंधीचा सुद्धा निर्णय हा राज्य प्रमुखांनी घेतला आणि ज्याचा उल्लेख मगाशी विलासरावांनी केला त्या सरकर्तेच लक्ष्मण शास्त्रींच्याकडं या सगळ्या महत्त्वाच्या कामाची जबाबदारी दिली. विश्वकोश या ठिकाणी तयार झाला. माणसं जोडण्याच्या संबंधीची त्यांची आकृती ही सर्व मान्य. कालच मी कुसुमाग्रजांच्या जन्मशताब्दीच्या सांगता समारंभाला नाशिकला होतो. हे 20व्या शतकाचं मोठं गमतीचं शतक आहे. चव्हाण साहेब असोत, तात्यासाहेब शिरवाडकर असोत, पु ल देशपांडे असो, JRD टाटा असो, शंतनराव किर्लोस्कर असो, भीमसेन जोशी असो, याची बहुआयामी माणसं या महाराष्ट्रामध्ये जन्माला आली किंवा या ठिकाणी वाढली आणि आपल्या कर्तृत्वानं तर देशामध्ये या राज्याचा नावलौकिक वाढवण्याच्या संबंधीची महत्त्वाची कामगिरी केली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही वेगवेगळ्या क्षेत्रातली माणसं आहे, पण त्यांचा सुसंवाद परस्परांशी अत्यंत जवळचा होता. आणि मला असं वाटतं की जोडण्याच्या संबंधीची कामगिरी ही यशवंतरावांच्या माध्यमातून त्यांच्या रूपानं ही प्रकर्षानं होत होती. आणि म्हणूनच या राज्याकडे बघण्याच्या संबंधीचा एक वेगळा दृष्टिकोन संपूर्ण देशामध्ये आणि देशाच्या बाहेर होता. आम्ही सगळेजण व्यासपीठावर बसलेले लोक, अगदी राष्ट्रपतींच्या सह आम्ही सगळेजण आज समाजकारणामध्ये आहोत. लोकांच्या या देशाच्या कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये काम करतो आहोत याच्या पाठीमागं त्यांच्या प्रेरणा होत्या. एक कालखंड असा होता आमच्याही व्यक्तिगत जीवनामध्ये. चव्हाण साहेबांचं भाषण म्हटल्याच्या नंतर किती मैल जावं लागलं तर जावं, त्यांचे विचार ऐकावे आणि त्याच्यातून प्रेरणा घ्यावी. याचा इतका एक प्रकारचा प्रोत्साहित करणारा नेता अलीकडच्या काळामध्ये कोणी झालेला पाहिजे नाही. मराठी भाषेवरचं त्यांचं नियंत्रण, त्यांच्या भाषणातला गोडवा हा सामान्य माणसाचं प्रेम हे सहजपणाने जिंकून घ्यायचं. मी अनेक ठिकाणी सांगितलं की एकच भाषण मला आठवत आहे, 1962 साल असेल. सोलापूरच्या दुष्काळी भागाला पाणी देण्याच्यासाठी त्या ठिकाणी उजनीचं धरण उभं करायचं काम होतं. भूमिपूजनाचा सोहळा यशवंतरावजी उपस्थित होते. आम्ही सगळेजण त्या ठिकाणी होतो. ती जी नदी ती पुण्यातनं निघते त्यावेळेला भीमा असते आणि सोलापुरात पोचते त्यावेळी तिचं नाव चंद्रभागा असते. पुढे ती पंढरपूरला जाते आणि नंतर शेवटी ती कृष्णेला मिळते. चव्हाण साहेबांनी त्या दिवशी सांगितलं आपल्या भाषणामध्ये, विठोबाला उद्देशून, पंढरीच्या विठोबाला, की पांडुरंगा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला माझा वारकरी ऊन पाऊस दगड धोंडे याचा विचार न करता पिढ्यानपिढ्यात तुझ्या दर्शनाच्यासाठी पंढरीला येतो, तुझ्या चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि तुझं दर्शन घेतो. पण आता ही तुझी चंद्रभागा आम्ही इथं अडवली. आता त्याला दर्शनाच्यासाठी पंढरीला जाण्याची वेळ येऊ नको. ही आम्ही चंद्रभागा या ठिकाणी अडवली, त्याच्या शिवारामध्ये ती चंद्रभागा आता जाईल आणि त्याच्या शिवारामध्ये सोन्यासारखी ज्वारी शाळू ही उभी राहील आणि त्याची जी कणसं आणि त्या कणसाला मोत्यासारखी आलेली ज्वारी, त्या ज्वारीच्या माध्यमातून, त्या मोत्याच्या माध्यमातून पांडुरंगा या कष्टकऱ्याला तू दर्शन दे, या शेतकऱ्याला तू न्याय दे, त्यासाठी तू तिथं जायला लागलं आहे. सहजपणाने ते बोलून गेले
पण या सगळ्या प्रकल्पांचा उपयोग एक प्रकारची संपन्न शेती करण्यासाठी आणि त्याच्याशी सामान्यच्या शेतकऱ्यांनी वारकऱ्यांनी समरस कसं व्हावं हे सहजपणानं चव्हाणसाहेब बोलून गेले. आणि म्हणून त्यांच्या जीवनातले अशी कितीच उदाहरणं आहेत, उतार आहेत की ते सांगत आपण बसलो तर तासन तास लागतील. त्यासाठी मी काय अधिक वेळ आपल्याला घेऊ इच्छित नाही. मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं अंतःकरणापासून आभार मानतो. त्यांनी या महामानवाच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं पुढाकार घेतला आणि वर्षभर अनेक उपक्रम घेतले. आज चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीनं ज्यांनी देशाच्या रक्षणाच्यासाठी अत्यंत महत्त्वाची कामगिरी केली आणि ती कामगिरी करत असताना यशवंतरावजी स्वतः देशाचे रक्षामंत्री असताना आणि संकट आलं असताना त्यांच्या विचाराची अंमलबजावणी तातडीनं करून या देशाला त्या संकटातून वाचवण्याच्या संबंधीची अत्यंत मोलाची कामगिरी केली. अशा एका या देशाच्या योद्ध्याला या ठिकाणी आपण पुरस्कार देऊन सन्मानित केलं. मला आनंद आहे की या योद्ध्यानं त्यांचा केलेला सन्मान आणि त्यासाठी दिलेला निधी हा त्यांनी याच अशाच क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या उपेक्षित माणसाच्यासाठी खर्च करावा या भावनेला परत दिला. आपल्यापैकी अनेकांना माहीत नसेल की आपल्या आयुष्यातली सगळी जवळपास संपत्ती युद्धामध्ये कामास आलेल्या शूरांच्या पत्नींच्या पुनर्वसनाच्यासाठी त्यांनी समर्पित केलेली आहे. त्यांनी स्वतःसाठी काहीच केलं नाही. वय वर्ष 93, अजूनही चष्मा लागत नाही. मला लागतो ते वाचत होते, बिन चष्माचं वाचत होते. कान जाग्यावर आहेत, दात जाग्यावर आहेत आणि चष्मा डोळ्याची आवश्यकता होतच नाही. उत्तम प्रकारची प्रकृती त्यांनी ठेवलेली आहे. अशीच देशाची सेवा करण्याच्या संबंधीची आणि देशाला आणि विशेषतः नव्या पिढीला प्रेरणा देण्याचं काम त्यांनी करावं. एका योग्य व्यक्तीची निवड या ठिकाणी डॉक्टर काकोडकर आणि त्यांच्या सगळ्या सहकार्याने केली. माझी खात्री आहे की चव्हाण साहेबांना सुद्धा त्याचं मनापासून जिथं असतील त्या ठिकाणी समाधान लागलेलंच असेल. एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपतो. ज्ञानोपासक, अभिरुची संपन्न, सुसंस्कृत आणि वैचारिक अधिष्ठान असलेल्या यशवंतरावांचा गुणगौरव करताना लोक म्हणायचे, मुत्सद्दी आणि विरोधकांचाही मान राखणारे यशवंतराव हे एक संयमी राजकारणी होते. ज्या कराड आणि कराडच्या परिसरातल्या भूमीनं यशवंतरावांच्यावर समाजकार्याचे आणि राजकारणाचे संस्कार केले, त्याच भूमीचे संस्कार महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनाही लाभलेले आहेत. यशवंतरावांप्रमाणेच पारदर्शी आणि निरपेक्ष भावनेनं आपला कारभार करत आलेले मुख्यमंत्री महोदय श्री पृथ्वीराज चव्हाण आता आपले विचार व्यक्त करतील. भारताच्या राष्ट्रपती महामहिम श्रीमती प्रतिभाताई पाटील, महाराष्ट्राचे राज्यपाल माननीय के शंकर नारायणजी, सन्मान्य श्री देवीसिंहजी शेखावत, केंद्रीय मंत्री श्री शरदचंद्रजी पवार, केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री श्री विलासरावजी देशमुख, केंद्रीय ऊर्जा मंत्री श्री सुशील कुमारजी शिंदे, नामदार प्रफुल्लजी पटेल, त्रिपुराचे राज्यपाल सन्माननीय डी वाय पाटील साहेब, ओरिसाचे राज्यपाल सन्माननीय मुरलीधरजी भंडारे साहेब, विधानसभेचे अध्यक्ष श्री दिलीप वळसे पाटीलजी, विधान परिषदेचे सभापती श्री शिवाजीराव देशमुखजी, ज्यांना आपण यशवंतराव चव्हाण यांच्या सन्मानार्थ राष्ट्रीय पुरस्कार दिला, ते भारताच्या वायुसेनेचे मार्शल अर्जुन सिंगजी, उपमुख्यमंत्री अजित पवारजी, सुरेश शेट्टीजी, मंत्रिमंडळातील माझे सर्व सहकारी,
कार्यक्रमास उपस्थित असलेले सर्व संसद सदस्य, विधिमंडळाचे सदस्य आणि स्वातंत्र्य सैनिक बंधू भगिनींनो, आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार या नावानं ज्यांचा सार्थ गौरव केला जातो ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या शुभारंभाच्या या कार्यक्रमात मी त्यांना विनम्रपणे अभिवादन करतो. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे सर्वार्थानं लोकोत्तर लोकनेते होते. समतोल राजकारणी, कुशल मुत्सद्दी, व्यवहार चतुर प्रशासक, अफाट लोकसंग्राहक, साहित्यिक, उत्तम वक्ते, कलारसिक, तत्वचिंतक आणि एक कुटुंब वत्सल व्यक्तिमत्व अशा विविध पैलूंनी त्यांचं व्यक्तिमत्व समृद्ध होतं. आज चव्हाण साहेबांचा उल्लेख झाला की नाना प्रकारची विशेषणं त्यांना लावली जातात. ती सगळी खरी आहेत, परंतु पुरेशी मात्र नाहीत. कारण एखाद्या विशेषणाने यशवंतरावजी चव्हाण यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व समजावून सांगता येणार नाही. त्यांचं व्यक्तिमत्व संपन्न आणि विविधांगी पैलू असलेलं होतं. एक लोकनेता कसा असावा याचं त्यांच्यासारखं दुसरं उदाहरण क्वचितच सापडेल. म्हणूनच महाराष्ट्राच्या शासनानं त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं एक वर्षभर कार्यक्रम घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. नुसतेच मुंबईला नव्हे किंवा कराड देवराष्ट्राला नव्हे तर संबंध महाराष्ट्रात आणि दिल्लीला सर्व ठिकाणी वर्षभर विविध कार्यक्रम घेण्याची संकल्पना आहे. त्यामध्ये ज्या ज्या क्षेत्रात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं होतं ते महाराष्ट्राच्या निर्मितीच्या वेळी प्रशासनाला घालून दिलेली दिशा असेल, कृषी औद्योगिक समाज रचना निर्माण करायचा प्रयत्न असेल, महाराष्ट्रातल्या औद्योगिक क्रांतीचा पाया असेल किंवा संबंध महाराष्ट्राला विकासाच्या बाबतीमध्ये एका पायरीवर आणण्याचा प्रयत्न असेल, हे सगळे त्यांचे महाराष्ट्रातले त्यांचं कार्य. आणि त्यानंतर दिल्लीला गेल्यानंतर देशाचे संरक्षण मंत्री, परराष्ट्र मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री आणि शेवटी उपपंतप्रधान या पदावर त्यांनी केलेलं काम, या सर्व पैलूंचं एक विश्लेषण करणारे कार्यक्रम, व त्यामध्ये सेमिनार, चर्चासत्र, पुस्तकांचं प्रदर्शन, त्यांच्यावर निबंध लिहायची स्पर्धा, छायाचित्र प्रदर्शन अशा प्रकारचे विविध कार्यक्रम संबंध राज्यभर आणि दिल्लीमध्ये देखील आयोजित करण्याचा शासनानं निर्णय घेतलेला आहे. आज प्रशासनाबद्दल बोलायचं झालं तर आज राज्याला त्यांनी जी सुरुवातीला दिशा लावून दिली त्या त्यांच्या मूलभूत विचारावरच आपण चाललेलो आहोत. राज्याला 50 वर्ष झाली. पुढच्या 50 वर्षाच्या विकास कामाचा आराखडा आखत असताना प्रशासनाबद्दल चव्हाण साहेबांनी जे मूलभूत विचार मांडले होते ते आज पुन्हा त्याचं पुनरावलोकन करणं गरजेचं आहे. शासन आणि प्रशासन या दोन निराळ्या गोष्टी आणि त्या दोघींची काही बलस्थानं आहेत. या दोन्हींचा सुरेख समन्वय आणि संगम झाला तरच त्याचे पर्यवसान साहजिकच लोकांच्या समाधानात होईल, असं साधं आणि सोपं सूत्र त्यांनी मांडलं होतं. लोकशाही म्हणजे फक्त मताचा अधिकार असं नाही, तर त्याला सामाजिक, राजकीय, आर्थिक संदर्भ आवश्यक आहेत. आणि त्यांचं जर आपण आत्मचरित्राचं अवलोकन केलं, त्यांनी केलेली भाषणं आपण ऐकली, त्यांचे विचार ऐकले, तर त्यातून काही मूलभूत कल्पना पुढे येतात
त्याचा कदाचित आज आपल्याला विसर पडलेला आहे. त्यांचं सर्वात महत्त्वाचं वाक्य जे प्रशासनाबद्दल त्यांनी उद्गारलं होतं ते म्हणजे लोकप्रतिनिधींनी मंत्र्यांनी नाही म्हणायला शिकलं पाहिजे आणि प्रशासकांनी होय म्हणायला शिकलं पाहिजे. हे आजही इतकं व्यावहारिक आणि आज अनुकरण करण्यासारखं त्यांचा तो मंत्र आहे. शब्दांच्या सामर्थ्यावर आणि सौंदर्यावर नितांत विश्वास ठेवणारे हे चव्हाणसाहेब हे राजकारण आणि साहित्य यांचा समन्वय साधणारे अत्यंत दुर्मिळ असे नेते होते. राजकारण आणि साहित्य दोघांचेही माध्यम शब्द आहे. राजकारणी हे साहित्यिकांचे शब्दबंधू असतात असं ते म्हणत. कृष्णाकाठ आणि ऋणानुबंध ही त्यांची आत्मचरित्रात्मक पुस्तके आजही एक विचारवंतांचं आणि रसिकांचं एक मोठं आकर्षण आहे. विचारवंत राजकीय नेता, असामान्य साहित्यिक आणि शब्दांचा भोगता असे यशवंतरावांचे व्यक्तिमत्व हे होते. यशवंतराव केवळ बोलके विचारवंत नव्हते तर त्यांच्या व्यक्तिमत्वात एक कृतिशील विज्ञानवादी समाविष्ट होता. भारताची शास्त्रशुद्ध पुनर्रचना करण्यासाठी विज्ञानवादी तरुण निर्माण झाले पाहिजेत अशी त्यांची भूमिका होती. तरच जितक्या जलद आपण त्या दृष्टीनं वाटचाल करू तितक्याच लवकर आपला देश प्रगतिशील राष्ट्रांच्या मालिकेत जाऊन बसेल अशी आग्रहपूर्ण मागणी ते करत असत. चव्हाणसाहेबांचा पिंड, राजकीय पिंड हा स्वातंत्र्याच्या आंदोलनावर पोचलेला होता. भारतीय राजकारणातील गांधीयुगाला, सत्याग्रह, सविनय कायदेभंग प्रतिकार या मोहिमेला वेग आणि परिपक्वता आलेल्या काळात चव्हाणसाहेबांचा राजकीय प्रवास सुरू झाला होता. एका बाजूला महात्मा गांधींचा सत्याग्रहाचा संदेश तर दुसऱ्या बाजूला पंडितजींचा क्रांतीचा विचार आणि त्यामध्ये असलेला रशियन राज्यक्रांतीचा संदर्भ, मानवेंद्र रॉय यांचे विचार, या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी एकाच वेळी दोन तात्विक विचार पद्धतींचा ठसा आपला सामावून घेतला.